रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ यंदा मकर संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे। त्यामुळे हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने वापरावे का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो। तर बघा, यंदाची मकर संक्रांत आहे तर संक्रांती देवीने पिवळ्या रंगावरती आलेली आहे, म्हणजे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, परंतु तिने केशराचा टिळा लावलेला आहे व मोती धारण केलेले आहेत। या कारणास्तव देवीने जे काही परिधान केलेले आहे तर ते आपण परिधान करू नये यासाठी तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे। त्यासाठी आपण पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये। तिने मोत्याचे दागिने घातलेले आहेत, यासाठी आपण मोत्याचे दागिने न घालता सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता। देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यासाठी आपण हळदी कुंकू वापरू शकतो। केशराचा टिळा फक्त आपल्याला लावायचा नाही। संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। पूर्ण व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे, त्रिकोणावरती क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पहा।